पुण्यातील सगळेच्या सगळे पब बंद व्हावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली। या मोहिमेला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवण्यात आलं। यावेळी शनिवार चौक आणि गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे हे अभियान राबवण्यात आलं। भव्य अशा फ्लेक्सवर पुणेकरांना पब विरोधात सह्या करायला प्रोत्साहित करण्यात आलं। पुणेकरांनीही यावर सह्या करत पबला विरोध दर्शवला। युवक युवतींचा यात मोठा सहभाग होता। मागील आठवड्यात कल्याणी नगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने पब मधून बाहेर पडल्यानंतर पोर्शो कारने दोघांना उडवलं। यात या दोघांचा मृत्यू झाला। याला सर्वस्वी पब संस्कृती जबाबदार असल्याचं पुणेकरांचं म्हणणं आहे। यामुळे पुण्यातून पब हद्दपार झाले पाहिजेत अशी मागणी मनविसेच्या वतीने करण्यात आली। सांस्कृतिक शहर विद्येचं माहेरघर अशी पुण्याची ओळख पुसून आता पब संस्कृतीचं पुणे बनत चाललं आहे। हे धोकादायक असून यापुढेही असे अपघात होत राहतील। त्याला आळा घालण्यासाठी 100% पब बंद झाले पाहिजेत, यासाठी ही मोहीम राबवण्यात आली। मनविसेचे शहर उपाध्यक्ष धनंजय दळवी, शहराध्यक्ष अमोल शिंदे यांनी याचं आयोजन केलं। मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रल्हाद गवळी, गणेश भोकरे, राज्याचे प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया, शहर संघटक निलेश हांडे, मनसेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, सारंग सराफ, सचिन पवार, नीता पालवे, केतन डोंगरे, शशांक बोळगे, मयूर शेवाळे, सूरज पंडित, करण मेहता, संकेत मस्के, आकाश पाटणकर, ऋषिकेश जगताप आदी कार्यकर्ते पदाधिकारी या अभियानात सहभागी झाले होते। पुण्यात पब नकोच ही साधी आणि अत्यंत स्पष्ट अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची आहे। सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ही एक मोहीम हाती घेतोय की पुण्यात हे जे काही आता अपघात दुर्दैवी घटना जी घडली, अशा घटना पुण्यात घडू शकतात। उद्या विनयभंगाची घटना असेल, बलात्काराची असेल, अशा अनेक दुर्दैवी घटना घडायसाठी हे पुणेकरांसाठी आता हे पब संस्कृती हे सगळं मोकळं रान देऊ पाहते। आणि आमची एकमेव मागणी की पुण्यात पब नकोच। ह्या सगळ्याचं जो मूळ कारण आहे, रूट कॉज आहे, ते म्हणजे पुण्यातले पब संस्कृती। या पुण्यातल्या पब संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने दारूचा महापूर होतोय, ड्रग्सचा सुळसुळा झाला आहे, ज्या पद्धतीची विकृती पुणे शहरात आली, तरुणाई आमच्या डोळ्यात देखत या ठिकाणी अक्षरशः त्यांचं भविष्य सडत आहे। त्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार केला जातो आहे। काही धनदांडगे आहेत, मोजके मुठभर व्यावसायिक, त्या व्यावसायिकांचे खिशे भरण्यासाठी त्यांनी जे काही त्यांचं जे पॉलिटिकल नेक्सस आहे, त्यांचं प्रशासनातलं जे नेक्सस आहे, हे जपण्यासाठी गेले 2-3 वर्षात हे पब्स पुणे शहरात इतके बोकाळलेत की 1000च्या वरती आज पब पुणे शहरात झाले, डिस्को झालेत, बार झालेत। तिथे गेले कितीतरी दिवसांपासून लहान मुलांना, अल्पवयीन मुलांना तिथे मद्य दिलं जाते। त्या ठिकाणी ड्रग्ज आहे, MD आणि अशा गांजा आणि अशा अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी सर्रासपणे उपयोग होतो आहे। हे सगळ्यांनी पाहिलं। त्यातनं एक दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली, ज्याच्याने खरंच पुणे शहराला काळीमा फासलं गेलं आहे। पुणे शहराची ओळख किती वर्षांपासून एक सुसंस्कृत शहर, सांस्कृतिक शहर, पेन्शनरांचं शहर, विद्येचं माहेरघर अशा पद्धतीने होते। अनेक थोर साहित्यिक इथं आले, अनेक मोठे लीडर, मोठे नेते या देशाला दिले, शास्त्रज्ञ इथं झाले। ही एक नाट्य चळवळ, एक सांस्कृतिक गणेशोत्सव सगळ्यात महत्त्वाचा पुण्याचा इथला मानबिंदू आहे। हे सगळं असताना आमच्या पुण्याची ओळख काय बनत चालली तर एक पबचं शहर, एक डिस्कोचं शहर, एक दारूचं शहर, ड्रग्ज ही पुण्याची ओळख होता कामा नये। आज एक शहर आमच्या डोळ्यात देखत बरबाद होताना पाहणार नाही आम्ही। ही तरुण पिढी आमच्या डोळ्यात देखत होताना बरबाद पाहणार नाही। सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय अमित साहेब कायम तरुणाचं भवितव्यासाठी कायम आग्रही असतात आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना म्हणून हीच मागणी या ठिकाणी करतोय की याच्यापुढे आता कुठलीही मागणी नाही, कुठलंही याच्यामध्ये किंतु परंतु नाही। पुण्यातले सगळेच्या सगळे पब कायमस्वरूपी बंद झाले पाहिजेत, ह्याला दुसरं कुठलाही मार्ग नाही। यासाठी आज आम्ही इथं लोकसहभाग मोहीम घेतोय। जो आमचा आक्रोश आहे, जी मनविसेची मागणी आहे, त्याला तुम्ही बघत असाल इथे जनतेतनं फार मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे। जनता आमच्या बाजूने आहे, लोक आमच्या बाजूने आहेत। लोकांची पण हीच मागणी आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला आणि जिल्हाधिकारी प्रशासन जे कोणी आहेत त्या सगळ्यांना आम्ही मंत्रापर्यंत आम्ही सगळ्यांना सांगणार आहेत की प्रशासन आमच्याबरोबर आहे। आज आम्ही 5-10 अर्ज या ठिकाणी 5-10 हजार अर्ज आज आम्ही नागरिकांचे घेणार आहोत भरून पब बंद म्हणून, आणि हे अर्ज आम्ही सगळे प्रशासनाकडे मांडणार आहोत। बिझनेस ॲट वॉट कॉस्ट, कुठल्या म्हणजे जीवाच्या आणि तरुणाईच्या भविष्याच्या पुढे कुठला बिझनेस असतो। आज तुम्ही या ठिकाणी गुटखे बंद केले, आज तुम्ही हुक्का पार्लर बंद केले, तुम्ही मसाज पार्लर तुम्ही मग तुम्हाला बिझनेस आहे म्हणून तुम्ही मटका चालू करता का, रेव्हेन्यू मिळतं म्हणून? म्हणजे बिझनेस म्हणजे तुम्ही करणार काय? आज त्या ठिकाणी जो कोणी कामगार आहे त्यांच्याविषयी आम्हाला पण सहानुभूती, तर इतर कुठल्या तरी सेक्टरमध्ये त्यांना ॲडजस्ट करता येऊ शकतं। पण आज तुमचे 2 पैसे तुम्हाला मिळावे, महसूल मिळावा, तुम्हाला त्या ठिकाणी लोकांचाही मिळावं म्हणून आम्ही आमची तरुण पिढी बरबाद नाही करू शकत ना। तुम्ही हा बिझनेस या हिशोबाने तुम्ही बघायलाच नाही पाहिजे। ही एक समाजामध्ये पब संस्कृती ही समाजाला आपल्या पुणे शहराला लागलेली एक कीड आहे आणि ही कीड आतून पोखरत चाललेली। तर आमची पूर्णपणे मागणी आता या ठिकाणी की बिलकुल पब संस्कृती नको।
या ठिकाणी जो कुठला तिथला कामगार याच्याविषयी मनसेची सहानुभूती आहे त्यांना आपण दुसरीकडे कुठेही ॲडजस्ट करू शकतो, पण नागरिक आणि एक राजकीय कार्यकर्ता म्हणून किंवा राजकीय पदाधिकारी म्हणून आमची पण जबाबदारी, एक पक्ष म्हणून सन्मान्य राजसाहेब आणि अमित साहेब आम्हाला कायम सांगत असतात जिथे अन्याय दिसेल तिथं लात मारायची आणि हा आमच्या तरुण पिढीवरती अन्याय होतोय या अशा प्रकारची विकृती पुणे शहरात याच्या आधी नव्हती आणि याच्यानंतर पण नसेल। याचा लढा आजपासून सुरुवात करतोय। आज आम्ही अत्यंत संविधानिक मार्गाने, अत्यंत लोकशाही मार्गाने आम्ही प्रशासनाला हा जनतेचा आक्रोश, जनतेचा राग आहे तो पसरवतोय। भविष्यात जर प्रशासनाने याला जर आम्हाच्या मागणीला जर दुजोरा दिला आणि पुण्यातली जर पब संस्कृती बंद झाली नाही तर मनसे स्टाईल काय असती तर त्यांनी लक्षात ठेवायचं तिकडे त्यांच्या पबमधल्या काचा आणि त्यांचे झुमरं आणि त्यांचे इंटिरियर महत्त्वाचे आहेत का काय। आम्ही दगडं मारायला सक्षम आहोत, आम्ही आंदोलन करायला सक्षम आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकदा शब्द दिला की तो काय पूर्ण करते, राजसाहेबांचा आदेश काय असतो हे संपूर्ण पब चालकांना कळेल। आणि कोण आहेत हे पब चालक? हा शेळके, हा एकटा हेरम शेळके काय आमचा भवितव्य ठेवणार तरुणांचं का कुठला आर्यन नवले आणि कुठला चोरडिया? हे काय 5-10 मुठभर लोक आहेत, या लोकांचे खिसे भरावे म्हणून काय आम्ही आमचे तरुण सोडून द्यायचा यांच्या डोळ्यासमोर? निश्चित मी तुम्हाला तेच सांगतो, जेव्हा प्रलोभन देण्याचा वेळ येतो, जेव्हा तुम्ही विकृती समोर येते तेव्हा आमिष शाला बळी पडून आज आमचे काही पुणेकर त्या ठिकाणी गेलेला आहे। ज्या वेळेस तुम्ही तो रूट कॉज असेल, तुम्ही तो मूळ कारणच त्या ठिकाणी बंद करून टाकलं तर पुणेकर तरुण या ठिकाणी त्यातनं परावृत्त होईल। हा पुणेकर तरुण गणेशोत्सव कार्यकर्ता आहे, हा पुणेकर तरुण कायम सगळ्या सामाजिक गोष्टीमध्ये पुढे असतो। ह्या तुम्ही पुण्याची इतर ख्याती बघा, पुणेकर तरुण, पुणेकर युवक हा सुशिक्षित आहे, IT मध्ये काम करतो, इतर ठिकाणी चांगले उद्योगधंदे करतो, तो स्वतः चांगल्या घरातून आलेला सुसंस्कृत पुण्याचा त्याला एक आज म्हणतो ना आपण की त्याला एक वारसा आहे। पण ह्या अशा संस्कृती समोर आल्या तर तुम्हाला सांगा ना प्रलोभनाला बळी पडणार।